राहाता तालुक्यात संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांचं स्वागत केलवडच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केलं। या मेंढ्या गेल्या 8 दिवसांपासून केलवडमध्ये आल्या असून येथील ग्रामस्थ या मेंढ्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करतायत। मेंढ्यांची मोठमोठी कळपं असून त्यांना कोणीही मालक नाही। ज्या गावात त्या जातात तेथे लोक आनंदानं आपल्या शेतामध्ये त्यांना चारू घालतात। या मेंढ्या प्रामुख्यानं काळ्या रंगाच्या असून त्यांना मोठमोठी शिंगं आहेत। सर्व भाविकांच्या नवसाला पावणारे बाळूमामा यांच्या मेंढ्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे। 1600 मेंढ्यांचा कळप गावागावातून फिरतो आहे। कार्यक्रमात गावकरी संध्याकाळी पंगत देतात, तसेच कीर्तन आणि प्रवचनाचंही आयोजन केलं जातं। केलवड येथे राजेंद्र महाराज शेळके आळंदीकर यांचं प्रवचन या दिवशी संपन्न झालं। याविषयी हरिभाऊ लगड, तळेगावचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर तसेच पोलीस पाटील सुरेश गमे यांनी अधिक माहिती दिली। बाळूमामाचा जन्म 1892 साली कर्नाटक राज्यामध्ये बाळूमामाचा जन्म झाला असून बाळूमामानी समाधी कोल्हापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक छोटंसं गाव आदमापूर म्हणून आदमापूर गाव असून त्या ठिकाणी बाळूमामानी समाधी घेऊन 1966 साली समाधी घेतली। समाधी घेऊन आज 50 वर्षे झाली असून तेव्हापासून ह्या बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्या जगाच्या स्वाधीन करून दिल्या। तेव्हा बाळूमामानी सांगितलं असून ही जगन्नाथाची बकरी, हिला जग सांभाळील, हिला जग पोशील आणि याच्यावर जग सुखी राहील। हा बाळू धनगर माझं जगात नाव सांगणार नाही असं एवढं बोलून बाळूमामानी जगाच्या स्वाधीन केल्या असून ही बाळूमामाची जगन्नाथाची बकरी असून बाळूमामा हे एक शंकराचा अवतार असून एक आदमापूर क्षेत्रामध्ये त्यांनी समाधी घेतली। त्या आदमापूर क्षेत्रामध्ये एक 30-35 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं असून त्यांनी सर्व त्या ठिकाणी आपल्या भाविक भक्तांसाठी अशी छानशी सोय केली असून असे लाखो भाविक त्या ठिकाणी अमावस्याच्या दिवशी रविवारच्या दिवशी त्या ठिकाणी दर्शनासाठी बाळूमामाच्या अमावस्याला जाऊन बाळूमामांचा जन्म कर्नाटकमध्ये 1892 मध्ये झाला आणि बाळूमामा हे दैवपुरुष होते। ते पांडुरंगाची भक्ती करीत होते आणि भक्ती करीत असताना शेळ्या मेंढ्या वळताना ते अनेक चमत्कार दिसले। हा एक कोणीतरी महात्मा भगवान परमात्मा आहे। कारण बाळूमामाला ज्यावेळेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला बाळूमामा भेटण्यासाठी आले त्यावेळेला महालक्ष्मी 4-6 किलोमीटर राहिल्यानंतर तिने म्हातारीचं रूप घेऊन बाळूमामाला भेट दिली आणि त्या ठिकाणी साक्षांत दृष्टांत झाला आणि त्या ठिकाणी नाहीशा झाल्या। बाळूमामाने अनेक त्यांच्या जीवनामध्ये साधू संतांनी भगवान परमात्माने साधू संतांचं रूप घेतलं आणि बाळूमामाची परीक्षा पाहण्यासाठी आले त्यावेळेला अशी 100 फूट अवघड अशी विहीर होती। त्या विहिरीमध्ये बाळूमामाने स्वतः पायऱ्या नसताना उतरून त्या ठिकाणी पाण्याचा जग भरून आणला आणि त्या साधू महात्म्याला दिला आणि साधू महात्मे प्रसन्न होऊन बाळूमामाला आशीर्वाद दिला। कारण बाळूमामा एक दैवपुरुष होते। ते पुढं 1966 सालाला त्यांनी कोल्हापूर जिल्हा भद्रगड तालुका आणि आदमापूर या गावाला वेदगंगा नदीच्या तीराला बाळूमामांनी समाधी घेतली आणि त्यावेळेला त्यांच्याकडे शेळ्या मेंढ्याच्या पाळीत होते। त्यांनी बाळूमामांना मेंढीमध्ये देव दिसला आणि त्यांनी समाधी घेतात त्यांनी सांगितलं की मेंढराचं तुम्ही रक्षण करा, परंतु हे रक्षण करण्यासाठी कोणीच तयार होईना। त्यावेळेला बाळूमामाने सांगितलं की हे मेंढ्या दगडवरती गेल्या 51 वर्षामध्ये या बाळूमामाचे जवळजवळ आज 16 वाडे, हे 5 वाडे कर्नाटकमध्ये आहे, त्या 10 वाडे महाराष्ट्रामध्ये आणि 1 वाडा आंध्र प्रदेशमध्ये। केलोडमध्ये येऊन 8 दिवस झाले। पंढरीचे वारकरी असणारे बाळूमामाची पालखी आमच्या केलोडमध्ये आली त्यावेळेला आमच्या केलोड ग्रामस्थांनी त्याचा फार मनपूर्वक सत्कार केला। 4 दिवसापैकी राऊत वस्ती आणि वैद वस्ती तिकडं 4 दिवस राहिली आणि कांदळकर वस्ती आणि केलोडतर्फे ही आज 4था दिवस आहे। आज अमावस्याचा दिवस आहे। अमावस्याच्या दिवसाच्या निमित्ताने आज आमच्या केलोडला फार मोठं भाग्य समजतो। अमावस्याला फार मोठं भाग्य आहे। आदमापूरला फार मोठी यात्रा भरते, त्याचपैकी ती यात्रा आमच्या केलोडमध्ये भरती आहे। त्यामुळं आम्ही आमच्या केलोडसाठी धन्य समजतो। या प्रसंगी बाळासाहेब गमे, दीपक कांदळकर, माधव कांदळकर, कारभारी कांदळकर, गणेश वैद्य, भिकाजी कांदळकर, भिकाजी वैद्य, रावसाहेब कांदळकर आदी गावकरी मंडळींनी विशेष सहकार्य केलं। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, राहाता।